आज आपण करतोय कारल्याची भाजी. तर आहे ना, ही अशा पद्धतीने केली ना अजिबात कडू होत नाही, म्हणजे वाटतच नाही कारल्याची भाजी खातोय आपण. तर त्यासाठी ना मी मध्यम आकाराचे 3 कारले घेतले, चिरून घेतले. ते त्याच्यात काही बिया नव्हते त्यामुळे बिया नाही काढल्या, तसेच चिरून घेतले, धुवून घेतले. 1 कांदा घेतला चिरून, हळद, लसूणचा ठेचा आणि धना पावडर, हे दाण्याचा कूट, लिंबाचे तुकडे, कढीपत्ता, लाल तिखट आणि मीठ, एवढं साहित्य घेतलेले. एकदम करायला इतकी सोपी आणि इतकी फास्ट, म्हणजे पटकन होणार आणि अजिबात कडू नाही लागत, चांगली एकदम. तेल गरम करायला ठेवलंय. आपलं आधी परतून घ्यायचे, म्हणून त्याच्यात ते टाकलं ना पूर्ण. हे कारले ना आधी थोडंसं परतून घ्यायचे चांगलं. म्हणजे त्याचा कडवटपणा जरा कमी होतो. थोडीशी हळद टाकली. झाकण ठेवून मंद त्याच्यावर परतून घ्यायचं. कारलं कडू असतं त्याचं वास पण ते इतकं छान होते, किती छान. मला तर खूप आवडतं कारलं. काढले आणि अशा पद्धतीने अजिबात करू. आता ह्याच कढईत आपण अजून थोडंसं तेल टाकून घेऊ. माझ्या भाज्या आहे ना एकदम, म्हणजे जास्त तेल खूप पण नसतं, ज्याला गरज असेल त्याला थोडंफार असतं, आणि रेग्युलर म्हणजे दररोज आपण खाण्यासारख्या असतात असं काही, आणि चवदार असतात. तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता त्याच्यात लसूण टाकलं, तेल गरम झाल्यावर ठेचून घेतलाय लसूण, कांदा टाकला, परतून घ्यायचा. आता याच्यात हळद आणि धनापूड टाकली, कढीपत्ता आपण टाकून घेतला लगेच, मिरची, मीठ आणि लिंबू, हे पण कांद्यामध्ये टाकून परतून घेतलं थोडंसं. आणि त्याच्यात मग परतलेलं कारलं टाकलं. साईडला थोडीशी कोणती भाजी असेल त्याच्याबरोबर खाण्यासाठी एकदम छान भाजी आहे. टाकून ठेवायचं सगळं. एक वाफ आली ना, ते आधी परतलेलं असल्यामुळे लगेच तयार होतं. त्याचा शिजलं वगैरे, मग शिजलं ना नंतर दाण्याचा कूट टाकायचा. कारण आहे ना, दाण्याचं कूट टाकलं ना मग भाजी शिजत नाही लवकर, आणि ते कूट पण असा जळल्यासारखं होतं. म्हणून कधी पण आहे ना, आता कोरड्या भाजीला थोडंसं रेट टाकायचा कूट. आता परत त्याचं कूट टाकल्यामुळे झाकण ठेवून एकजीव करून घ्यायचं सगळं. आता दिसायला पण किती छान आणि अजिबात कडू लागत नाही. अशी एकदा करून बघा माझ्या पद्धतीने. चॅनलला सबस्क्राईब पण करा. त्याला काही पैसे